Welcome student. In this period we are going to study about some endocrine glands and the third type of gland, that is the pineal gland. We have already studied hypothalamus and the pituitary gland. Now this pineal gland, actually it is given off from the roof of the diencephalon. We have studied about the pituitary gland. You know that the pituitary gland actually it arises from the floor of the diencephalon, and here the pineal gland, actually it is given off from the roof of the diencephalon and it is known as epithalamus. Now this pineal gland is located between the two cerebral hemispheres. You know about the largest part of the forebrain, that is the cerebrum. Cerebrum having two hemispheres, cerebral hemisphere left and right. So in between these two cerebral hemisphere lies the pineal gland, which is an endocrine gland. This pineal gland, it is sensitive to the biochemical signals of light. लाईट या ठिकाणी म्हणजे जो प्रकाश आहे, प्रकाशाच्या संदर्भामध्ये ही सेन्सिटिव्ह असणारी ही ग्लँड आहे. इट सिक्रेट्स द हार्मोन मेलॅटोनिन ना. तर या ठिकाणी बघा, मेलॅटोनिन हा हार्मोन जो आहे सिक्रेट केला जातो पायनियल ग्लँड कडून. दिस हार्मोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्लीप हार्मोन. नाउ विल सी व्हाय इट इज कॉल्ड ॲज स्लीप हार्मोन. सो मेलॅटोनिन ॲक्च्युअली प्लेज a very important role in the regulation of the biological clock. ज्याला जैविक घड्याळ म्हणतो आपण, त्याचं नियंत्रण करण्याचं काम मेलॅटोनिन हा हार्मोन या ठिकाणी करत असतो. बायोलॉजिकल क्लॉक, फॉर एक्झाम्पल, so here biological clock, that is 24 hour diurnal rhythm. आपण म्हणतो की नाही, डायurnal म्हणजे दिवस आणि रात्र, 24 तासाची दिवस आणि रात्र आहे. तर हे जे पूर्ण दिवसाचं जे घड्याळ आहे, ज्याला आपण बायोलॉजिकल क्लॉक म्हणणार. सो इट इज द बायोलॉजिकल क्लॉक ऑफ अवर बॉडी, दिवस आणि रात्र. तर हा तुम्हाला माहिती आहे, हा प्रकाशाशी संबंधित असा हा क्लॉक आहे, बायोलॉजिकल क्लॉक. आणि स्लीप हार्मोन जो आहे, मेलॅटोनिन आहे, तर बघा काही दिवसापूर्वी पेपरमध्ये सुद्धा हे स्लीप हार्मोनबद्दल आलेलं होतं. मेलॅटोनिन हा हार्मोन आहे. तर प्रत्येक व्यक्तीने काही काळ तरी दिवसभरामध्ये सूर्यप्रकाशामध्ये राहिलं पाहिजे. आता सूर्यप्रकाशात राहिल्यामुळे काय होतं की आपली ही जी पायनियल ग्लँड आहे की नाही, ती स्टिम्युलेट होते आणि तिच्यामधून हा मेलॅटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. तर रात्री चांगली झोप येण्यासाठी हा हार्मोन आपल्या शरीरामध्ये असणे खूप गरजेचं आहे, चांगली झोप येण्यासाठी. म्हणून याला स्लीप हार्मोन म्हटलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला? सो ॲक्च्युली धिस हार्मोन मेंटेन्स द नॉर्मल रिदम ऑफ द स्लीप वेक सायकल, है ना. तर वेळेवर झोपणे आणि पुन्हा सकाळी वेळेवर जाग येणे, ही जी सायकल आहे, स्लीप वेक सायकल, है ना. तर ही सायकल लयबद्ध अशी राहण्यासाठी हा हार्मोन आपल्या शरीरात असणं, निर्माण होणं खूप गरजेचं आहे, है ना. आणि हा हार्मोन जो आहे तो सेन्सिटिव्ह आहे की नाही, बायोकेमिकल सिग्नल जे आहेत लाईटचे, प्रकाशाचे, त्यासाठी सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ राहणं या ठिकाणी गरजेचं आहे, की जेणेकरून पायनियल ग्लँड काय होईल, थोडीशी ॲक्टिव्ह होते आणि हा मेलॅटोनिन हार्मोन जो आहे तो सिक्रेट केला जातो. सो इन दिस वे दिस हार्मोन नॉट ओनली इट मेंटेन्स द स्लीप वेक सायकल, or it maintains or it regulates the biological clock, but also it influences the body temperature, metabolism of the body as well as the reproductive cycles. तर याच्यावर सुद्धा त्या मेलॅटोनिन या हार्मोनचा प्रभाव असतो. ओके स्टुडंट. नाउ द फोर्थ टाइप ऑफ endocrine gland, that is the thyroid gland. See here, actually this thyroid gland is the largest endocrine gland in the human body. You know that the smallest endocrine gland is endocrine gland. That is smallest endocrine gland is the pituitary gland, and the largest endocrine gland is the thyroid gland. Okay. Here such type of structure is there. So this gland, it is like the structure is like that of the butterfly or like that of a bow tie. You can observe it is a bilobed gland actually,
Now you can observe this gland, it is situated in front of the trachea. हा ट्रकिया आहे, ज्याला आपण विंड पाईप म्हणतो. ट्रकिया ज्याला आपण श्वासनलिका म्हणतो, ही श्वासनलिका विंड पाईप आहे. तिच्या समोर इन फ्रंट ऑफ द ट्रकिया दिस बायलोब्ड ग्लँड इज सिच्युएटेड and it lies just below the larynx. हा लॅरिंग्स आहे ना, हा लॅरिंग्स आहे ज्याला आपण साऊंड ॲपरेटस म्हणते. आपला कंठ आहे, कंठाच्या खालच्या बाजूला आणि ट्रकियाच्या समोर अशी ही ग्रंथी आहे, जिला म्हटलेलं आहे थायरॉइड ग्लँड. ओके स्टुडंट, नाव दिस थायरॉइड ग्लँड इज रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल्स. सो रिचली सप्लाइड विथ ब्लड व्हेसल, रक्ताचा जास्त पुरवठा या ग्लँडला केलेला आहे. द टू लोब्स आर कनेक्टेड बाय द बँड कॉल्ड ॲज इस्थमस. आता हे जे दोन लोब्स आहेत की नाही, राईट थायरॉइड लोब आणि लेफ्ट थायरॉइड लोब, किंवा राईट थायरॉइड ग्लँड आणि लेफ्ट थायरॉइड ग्लँड, हे जे दोन लोब आहेत हे सेलच्या एका विशिष्ट प्रकारच्या बँडनी एकमेकांशी जोडले गेलेले आहे. आणि तो जो मधला पट्टा आहे की जो ह्या दोन्ही लोबला जोडणारा आहे, त्या बँडला म्हणायचं इस्थमस. So in this way the two lobes are connected to each other. The two lobes are composed of rounded follicles. आता थायरॉइड ग्लँडचा जर आपण टीएस घेतला, आडवा छेद घेतला, त्या ठिकाणी आपण बघू शकतो की या दोन्ही लोबमध्ये अनेक गोल आकाराचे फॉलिकल्स आहेत ना. राउंडेड फॉलिकल्स आर देअर अँड ऑल दीज फॉलिकल्स दे आर हेल्ड टुगेदर बाय द कनेक्टिव्ह टिश्यू अँड दॅट कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड ॲज स्ट्रोमा. And this stroma contains blood capillaries as well as there are some small group of parafollicular cells which are also called as C cells or the clear cells. Okay, so then now see here, these thyroid follicles are composed of cuboidal type of epithelial cells resting on the basement membrane. We have studied in 11th class that always the epithelial cells they rest on the basement membrane. And thyroid follicles, these are filled with a gelatinous substance that is colloid. Okay student, now see here such type of structure is there, you can observe. See here, suppose when we take the TS of thyroid gland, you can observe such type of the rounded structures, and these rounded structures are called as thyroid follicles. Okay, so these are the thyroid follicles. Each thyroid follicle actually it is lined by cuboidal epithelium. ही cuboidal epithelium आहे आणि ह्या पेशी कशावर रेस्ट झालेल्या आहेत, बेसमेंट मेम्ब्रेन. हा बाहेरचा बेसमेंट मेम्ब्रेन आहे आणि आतमधल्या ह्या ज्या पेशी दाखवलेल्या क्यूब लाईक सेल्स आहेत की नाही, तर ह्या इपिथेलियल सेल्स आहेत. आणि इन द सेंटर देर इज अ जिलॅटिनस सबस्टन्स दॅट इज अ कोलॉइड. हा कोलॉइड सबस्टन्स आहे. आणि नाव हिअर द हार्मोन ऑफ द थायरॉइड ग्लँड दॅट इज अ थायरॉक्सिन. So this hormone is produced in this colloid substance present in the thyroid follicles. Okay, now you can observe in this diagram all these rounded thyroid follicles. These are connected together or held together by the connective tissue. त्याचं नावच आहे कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे जोडणारी युती आहे. या फॉलिकल्सना जोडणारी कनेक्टिव्ह टिश्यू आहे, दॅट इज कॉल्ड एज स्ट्रोमा. म्हणजे हा मधला जो सगळा भाग आहे याला काय म्हणायचं, स्ट्रोमा. हे थायरॉइड फॉलिकल्स हा मधला स्ट्रोमा आहे. अँड इनसाइड द स्ट्रोमा यू कॅन ऑब्झर्व ब्लड कॅपिलरीज आर देअर दॅट सप्लाय ब्लड टू द थायरॉइड ग्लँड. ब्लड कॅपिलरीज आर देअर अँड सम स्मॉल ग्रुप ऑफ सेल्स आर देअर. Now these cells, these are called as C cells. These are also called as clear cells. So these C cells are also known as parafollicular cells. So C cells, clear cells and parafollicular cells, one and the same. Now these are the thyroid follicles which are composed of cuboidal epithelium. So here you can observe in the diagram. Actually we have studied the epithelial type of tissue in 11th class also. So these cuboidal epithelial cells, they rest on the basement membrane. So you know that different types of the epithelial cells are there as per their shape. So these are cuboidal, columnar, etc. But here the thyroid follicles, these are composed of cuboidal type of epithelial cells resting on the basement membrane. Okay students, now these thyroid follicles, they are filled with a gelatinous colloid. So this
substance is gelatinous colloid, and here the thyroxine hormone is secreted or it is produced. Okay, now this thyroid gland, it is stimulated actually to secrete the hormones by the TSH. So you know that actually pituitary gland secretes TSH hormone, that is thyroid stimulating hormone, and this thyroid stimulating hormone stimulates the thyroid gland to secrete the thyroxine hormone. Two types of the hormones are secreted by the thyroid gland actually, or by the follicular cells of the thyroid gland, we can say. So first hormone is thyroxine. It is also known as tetraiodothyronine or the T4 hormone. So T4, actually there are 4 atoms of iodine in this hormone, so known as tetraiodothyronine. And the second type of hormone is triiodothyronine, that is the T3 hormone, having the 3 atoms of iodine. Okay, student. So in this way the thyroid follicle secretes the 2 types of the hormones. The next one, the T3 hormone is actually more active than the T4 hormone. Thyroid gland is the only gland actually that stores its hormone. T3 and T4 hormones, these are stored before secretion. Now what is the function or the role of this thyroxine hormone? First point, it regulates the BMR. The long form of that BMR is basal metabolic rate of the body. So BMR is regulated by thyroxine. Thyroxine also regulates the metabolism, ज्याला चयापचय म्हणतो आपण. It also increases protein synthesis. It promotes the growth of the body tissue. It also helps in thermoregulation. Thermo means temperature. So body temperature regulate करण्याचं काम सुद्धा thyroxine hormone करत असतो. And it increases the heat production for the thermoregulation. It increases the action of the neurotransmitters, that is adrenaline and noradrenaline. Actually we have studied the sympathetic type of nervous system. At that time I have told you that the axonal knobs or the axonal terminals of the post neuron and postsynaptic neuron actually secretes this hormone, that is adrenaline and noradrenaline, known as neurotransmitters. Next point, the thyroxine hormone also supports the process of RBC production, ज्याला आपण तर रेड ब्लड कार्पस्कल्स, त्याचं प्रोडक्शन जे आहे ते थायरॉक्सिन सपोर्ट करतो. RBC प्रोडक्शनलाच आपण इरिथ्रोपायोसिस असे म्हणू शकतो. थायरॉक्सिन ऑल्सो मेंटेन्स द वॉटर इलेक्ट्रोलाइट बॅलन्स इन द बॉडी, त्याला आपण सॉल्ट वॉटर बॅलन्स पण म्हणू शकतो किंवा आस्मा रेग्युलेशन सुद्धा म्हणू शकतो. इट ऑल्सो रेग्युलेट्स द रिप्रोडक्टिव्ह सायकल्स इन द फिमेल्स. Now the C cells or parafollicular cells, they produce the hormone calcitonin. Okay, now this calcitonin hormone regulates calcium metabolism. आता कॅल्सी शब्द आहे ना, कॅल्सी हा कॅल्शियमसाठी आलेला आहे. तो कॅल्शियमचं मेटाबॉलिझम जे आहे ते रेग्युलेट करण्याचं, नियंत्रित करण्याचं काम कॅल्सिटोनिन हार्मोन हा करत असतो. आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की जे फॉलिक्युलर सेल्स आहेत त्याच्यामध्ये जो कोलाइट नावाचा पदार्थ आहे तिथे थायरॉक्सिन हार्मोन तयार होतो, आणि जे सी सेल्स आहे त्यात तो कॅल्सिटोनिन हार्मोन तयार करतो. थोडक्यात 3 प्रकारचे हार्मोन्स जे आहेत ते थायरॉइड ग्लँड्सकडून तयार केले जातात. ओके स्टुडंट, सो दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ द थायरॉइड ग्लँड अँड द रोल ऑफ द थायरॉक्सिन हार्मोन. In the next period we will study about the disorders related to the thyroid gland. Okay student, till then goodbye.